नमस्कार. यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये येत्या शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक उमेदवारांनी 15 मे 2022 पर्यंत शाळेशी त्वरित संपर्क साधावयाचा आहे. शैक्षणिक पात्रता ही पुढीलप्रमाणे: MSc मॅथमॅटिक्स, MA BEd इंग्लिश अँड जिओग्राफी स्पेशल, HSc DEd 4 जागा, सोबत स्पोर्ट्स टीचर अँड ड्रॉइंग टीचर यांची देखील आवश्यकता आहे. सोबत शिपाई भरती देखील सुरू असून पुरुष शिपाई यांना प्राधान्य दिले जाईल. तरी इच्छुक उमेदवारांनी शाळेशी लवकरात लवकर संपर्क साधावा. धन्यवाद. नमस्कार. 13 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या घरात अनधिकृतरित्या प्रवेश केला म्हणून चौघाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा. यावल नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर 3 हरकती प्राप्त, शनिवारपर्यंत हरकतीस मुदत. चुंचाळे येथील वासुदेव बाबा दरबारात शुक्रवारी गुरुशिष्य पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा. रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे झाले वितरण. यावल येथील कालिका माता नागरी पतसंस्थेत गैरव्यवहाराची जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार. यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीची पदभरती रद्द करण्याची जिल्हा परिषदेकडे निवेदनाद्वारे मागणी. फैजपूर शहरात फळ व धान्य महोत्सवाचे आयोजन. यावल शहरात 15 मे रोजी जनसेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे होणार शुभारंभ. रुग्णसेवेला होणार सुरुवात. जिल्हाधिकारी अभिजित राऊत व नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कार्यशाळा संपन्न. तर यावल शहर आणि तालुक्यात उद्या शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत वीज पुरवठा राहील खंडित. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल शहर, फैजपूर शहर आणि चोपडा शहरातील डेनिम शोरूममध्ये रमजान ईदच्या खरेदीवर एक आकर्षक भेट दिली जात आहे. 2000 रुपयाच्या खरेदीवर एक आकर्षक बेल्ट फ्री दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कोणतेही 3 शर्ट केवळ 1499 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा रमजान ईदची खरेदी करायची असेल तर यावल, चोपडा आणि फैजपूर शहरातील डेनिम शोरूममध्ये भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील मनवेल येथे फायनान्सने जप्त केलेल्या घरात जप्तीचे सील तोडून अनधिकृतरित्या प्रवेश केल्याबद्दल यावल पोलिसात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 वर्षापूर्वी घेतलेले कर्ज वेळेत अदा न केल्याने घराची जप्ती करण्यात आली होती. महेंद्रा ग्रामीण हाऊसिंग फायनान्स शाखा जळगावचे अधिकारी संदीप सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सन 2012 मध्ये जळगाव शाखेतून मनवेल तालुका यावल येथील चंद्रकिरण लोटू पाटील, परमिला चंद्रकिरण पाटील, बेबी लोटू पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या घर क्रमांक 444/2 क्षेत्र 900 चौरस फूट याच्यावर 2.5 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी एकही हप्ता वेळेवर अदा केला नाही. त्यामुळे कंपनीने जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सेक्युरिटायझेशन आणि पुनर्रचना, आर्थिक मालमत्ता आणि सुरक्षा कायदा 2002 अन्वये घर जप्ती संदर्भातील दावा दाखल करण्यात आला होता. तेव्हा या दाव्यात 28 नोव्हेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी यांनी मालमत्तेचा जप्ती ताबा घेण्याबाबतचा आदेश पारित केला होता. तेव्हापासून कंपनीने यावल तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा केला आणि दिनांक 11 मे 2022 रोजी तहसीलदार महेश पवार यांच्या उपस्थितीमध्ये घराचा पंचनामा करीत घर जप्त करण्यात आले आणि घराला जप्ती सील म्हणून प्लाऊड लावून घर बंद करण्यात आले होते. तेव्हा दिनांक 12 मे रोजी या घरात चंद्रकिरण लोटू पाटील, परमिला चंद्रकिरण पाटील, बेबी लोटू पाटील व लोटू मुलीराम पाटील सर्व राहणार मनवेल यांनी घराचे दरवाजे खिडक्या लावलेले प्लाऊड तोडून नुकसान केले आणि घरात अनधिकृतपणे प्रवेश केला म्हणून कंपनीच्या मालमत्तेचा रहिवास म्हणून वापर केला. या कारणावरून चौघाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे परिवीक्षाधीन पोलीस निरीक्षक IPS अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाचपोडे करीत आहे. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे.
संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा ह्या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. सो मेक युअर किड स्मार्ट अँड ब्रिंग हिम टुवर्ड फ्युचर स्टेप विथ काइंड फोकस ऑफ मॉडर्न स्कूल. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960. संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. नगरपालिकेच्या नवीन 11 प्रारूप प्रभाग रचनेवर आजवर 3 हरकती प्राप्त झाल्या आहेत, तर हरकती नोंदवण्याकरिता शनिवारपर्यंत शेवटची मुदत आहे. मार्च महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेची कार्यवाही निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून पुढे कायम केली आहे, तर प्राप्त हरकती 17 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येतील व अंतिम प्रभाग रचना 23 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून मार्च महिन्यात प्रसिद्ध प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही थांबवण्यात आली होती व आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यावेळी प्रसिद्ध प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागवण्यात येत आहे. तेव्हा मार्च महिन्यात प्रभाग क्रमांक 8 मध्ये 1 हरकत प्राप्त झाली होती, तर आता पुन्हा प्रभाग क्रमांक 6 मध्ये पुंडलिक बारी, तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये हनीफ खान उर्फ हनीफ लाला यांनी हरकत नोंदवली आहे. अशा प्रकारे आजवर यावल नगरपालिकेच्या 11 प्रभागापैकी 3 प्रभागात हरकती प्राप्त झाल्या असून हरकती घेण्याकरिता आता शनिवारपर्यंतची मुदत आहे. तेव्हा प्राप्त हरकती 17 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात येतील व तेथून 23 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. तेव्हा शनिवारी अजून काही हरकती प्राप्त होता का याकडे नगरपालिकेचे लक्ष लागले आहे. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्लेग्राऊंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. तालुक्यातील चुंचाळे येथे वासुदेव बाबा दरबारात शुक्रवारी गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावात रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते, तर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यावर दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सुमारे 4,500 भाविकांना आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा महाप्रसाद वितरण करण्यात आला. चुंचाळे तालुका यावल हे गाव श्री समर्थ सुखनाथ बाबा यांची तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा यांची जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा यांची कर्मभूमी आहे. गावात वासुदेव बाबा दरबाराचे भव्य मंदिर आहे. या मंदिरात शुक्रवारी वैशाख शुद्ध 12ला गुरु श्री रघुनाथ बाबा व शिष्य श्री वासुदेव बाबा या दोघा गुरु शिष्यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात सकाळपासून धार्मिक कार्यक्रमात सुरुवात झाली होती. सकाळी मंदिरात गुरु शिष्य मूर्तीचे मंगल स्नान, 7 ते 8 या वेळेत महाआरती, 8 वाजेपासून भारुड भजनाचा कार्यक्रम रंगला होता. मंदिरात सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तर सकाळी संपूर्ण धार्मिक कार्यक्रम पार पडल्यावर दुपारी 1 वाजेपासून महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. महाप्रसादामध्ये आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा महाप्रसाद सुमारे 4,500 भाविकांना वितरित करण्यात आला.
सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत मंदिराबाहेर पंक्ती चालल्या होत्या. मोठ्या उत्साहात गावात गुरु शिष्य पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच गावात गुरु शिष्य पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी रक्तसंकलन करण्याकरिता फैजपूर येथील संजीवनी रक्तपेढीचे वैद्यकीय सहाय्यक उपस्थित होते. येथे स्वेच्छेने 21 दात्यांनी रक्तदान केले. चांगला आहे. ओ मल्हार ते बरं आले की इकडे ट्रान्सफर काय शहरातील कालिका माता नागरी पतसंस्थेत गैरव्यवहार होत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली आहे व सदरील पतसंस्थेची सखोल चौकशी करीत दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ही यावल शहरातील रहिवासी नितीन सोनार यांनी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक जळगाव यांच्याकडे एक तक्रार केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की ही यावल शहरातील कालिका माता नागरी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे आणि यात पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने भ्रष्टाचार केला आहे. तेव्हा या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सोनार यांनी केली आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित विविध माध्यमिक शाळांमध्ये उर्दू माध्यमातील विविध पदभरती करण्यात येत आहे. तेव्हा ही पदभरती अनधिकृत असल्याने पदभरती रद्द करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शहरात नॅशनल एज्युकेशन सोसायटी आहे. या सोसायटीचे विविध माध्यमिक विद्यालय आहे. यात नुकतेच पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तेव्हा पदभरती संदर्भात जिल्हा परिषदच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे सभासदांनी तक्रारी केल्या असून एक निवेदन दिले आहे. यात त्यांनी नॅशनल एज्युकेशन सोसायटीची कार्यकारिणी अनधिकृत असल्याने त्यांनी घेतलेली शिक्षण पदभरती रद्द करण्यात यावी अशी मागणी आहे. सदर तक्रार हाजी गुलाम मुस्तफा, हाजी गुलाम दस्तगीर, आसिफ खान, तायर खान, इनूस खान, रशीद खान, अब्दुल मुनाफ शेख, नजीर खान आदींनी केली आहे. मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता रिक्त असलेल्या विविध जागेवर कायदेशीर बाबींची पूर्तता करीत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संदर्भात करण्यात येत असलेल्या तक्रारीत तथ्य नाही आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पदभरती आवश्यक आहे असं मत गुलाम गौस खान, मुख्याध्यापक जाकीर हुसेन शाळा यांनी व्यक्त केलं आहे. फैजपूर शहरातील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारील मैदानावर शनिवारी फळधान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या फळधान्य महोत्सवाचे उद्घाटन दसनूर तालुका रावेर येथील प्रगतिशील महिला शेतकरी वैशाली प्रभाकर पाटील यांच्या हस्ते होणार असून या फळधान्य महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्रीदादा चौधरी हे राहणार आहे. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सर उपव्यवस्थापक चंद्रशेखर बारी, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर हे मान्यवर उपस्थित राहणार आहे। तेव्हा या फळधान्य महोत्सवाचे आयोजन सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ महेश विठ्ठल महाजन, सातपुडा विकास मंडळ पाल येथील सचिव अजित खुशाल पाटील यांनी केले आहे। तेव्हा या फळधान्य महोत्सवात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। यावल शहरात येत्या 15 मे रोजी जनसेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे शुभारंभ होणार आहे। रविवारी 15 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता आमदार तथा माजी जलसंपदा मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू मामा भोळे, रावेर यावल आमदार शिरीषदादा चौधरी, भुसावळचे आमदार संजय भाऊ सावकारे, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष लालचंद भाऊ पाटील सह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। या जनसेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 2 सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सुसज्ज सर्जिकल अतिदक्षता ICU विभाग सह विविध अत्याधुनिक सेवा सुविधा मिळणार आहे। तेव्हा या जनसेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात नागरिकांनी उपस्थित राहावं असे आवाहन संचालक डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे, सौभाग्यवती जागृती कुंदन फेगडे, निमंत्रक सेवानिवृत्त माध्यमिक मुख्याध्यापक सुधाकर रामदास फेगडे, सौभाग्यवती कलावती सुधाकर फेगडे, श्रीमती डॉक्टर प्रज्ञा विष्णू भोळे आदींनी केले आहे। आता यावल शहर आणि तालुक्यातील नागरिकांसाठीची महत्त्वाची बातमी। शनिवार दिनांक 14 मे रोजी यावल शहरातील विद्युत वितरणच्या 132 kV मध्ये मेंटेनन्स अर्थात देखभाल दुरुस्तीचं काम निघाल्याने सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे। यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेले विद्युत वितरण कंपनीचे 132 kV मध्ये शनिवार 14 मे रोजी सकाळी 8 वाजेपासून देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे। या कामामुळे सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत यावल शहरसह साकडी, चुंचाळे, डांभुर्णी, किनगाव, वाघझिरा, चिंचोली, राजोरा, अंजाळे, चिखली या संपूर्ण सबस्टेशनचा वीज पुरवठा खंडित राहणार आहे। परिणामी यावल तालुका आणि या सबस्टेशन अंतर्गत असलेल्या संपूर्ण गावामध्ये सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार असून लाईट 2 वाजेनंतर येणार आहे। तेव्हा नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन विद्युत वितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।